बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। रविवार पेठ येथे लिंगायत समाजातील नागरिकांसाठी 2 एकर जागेत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, तसेच हद्दवाढ भागातील नागरिकांचा गुंठेवारीचा विषय मार्गी लावण्यात यावा, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिल्या। मंगळवारी महापालिकेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली। या बैठकीत प्रामुख्याने रविवार पेठेतील लिंगायत स्मशानभूमी गुंठेवारी शिबिर आयोजित करणे आणि शहरातील 2 उड्डाणपूल कामाची स्थिती या 3 विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली। रविवार पेठेतील आरक्षित 2 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी देण्यात यावी, त्यासंबंधीची कार्यवाही त्वरित करावी, तसेच महापालिकेकडे प्राप्त असलेले प्रकरण आणि नागरिकांना वैयक्तिक मोजणीसाठी गुंठेवारी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करावे, त्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले। तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत मंजूर 2 उड्डाणपुलाच्या कामाची स्थितीबाबत आढावा घेतला। आयुक्तांनी या बैठकीत उड्डाणपूल जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जून महिन्यात उड्डाणपुलासाठी जमीन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाकडे सुपूर्द करण्यात येईल। जून-जुलै महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाची टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले। तसेच लिंगायत स्मशानभूमीसाठी जागा देण्याबाबतही प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।